आपल्या किचनमध्ये आहे ना, सर्व भाजी जरी संपली तरी बटाटा आपल्याकडे असतोच. आणि मग ऐन वेळेला आपल्याला बटाट्याची भाजी बनवावीच लागते. तर झणझणीत हिरव्या वाटणातील बटाटा भाजी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. खायला तर इतकी छान लागते ना, भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत कशीही खा. एकदम चुरून खायला तर मस्त रेसिपी आहे ही. त्यासाठी बघा मी इथं घेतलेले आहेत 2 बटाटे. नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. बटाटे अगोदर काय करायचं, साल काढायची नाही, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या. अशी सालीसकटच भाजी करून बघा, एकदम छान टेस्टी लागते भाजी. पण अगोदर ही बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे. बटाट्यांच्या वरती अशी माती वगैरे असते ना, बटाटे असे स्वच्छ करून घ्यायचे आणि आपल्याला जसं आवडतील ना तशा फोडी करून घ्यायच्या बटाट्याच्या. बघा मी असंच चिरून घेणार आहे बारीक, म्हणजे भाजीमध्ये पटकन शिजल्या जातात. असंच आपण सर्व बटाटा चिरायचा आणि हा स्वच्छ धुतलेला बटाटा पाण्यामध्ये टाकून ठेवायचा. स्वच्छ पाण्यामध्ये असा बटाटा ठेवला ना, बटाट्याच्या फोडी काळ्या पडत नाही. बटाटा तर आपला चिरून झालेला आहे. आता आपण भाजीसाठी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये टाकूया पळीभर तेल. 1 ते 1.5 पळी तेल टाकायचं. टाकूया मोहरी, जिरी टाकायची थोडीशी फोडणीला. आणि फोडणीमध्येच लसूण टाकणार आहे मी, वाटणामध्ये टाकणार नाही. कारण आपण आहे ना वाटण भाजून घेणार आहोत पहिलं सर्व. मी तुम्हाला नंतर दाखवते. कढीपत्ता टाकला थोडा, हळद टाकायची थोडीशी, पाव चमचा. कोथिंबीर टाकायची अशी फोडणीमध्ये. मस्त छान चविष्ट भाजी होती बघा. अशी वरून टाकण्यापेक्षा आहे ना कधी पण फोडणीमध्ये टाकायची थोडीशी. थोडासा हिंग टाकला. मिक्स करून घेऊया. अशी फोडणी भाजली की मग याच्यामध्ये बटाट्याच्या फोडी टाकायच्या निथळून. चांगलं निथळून घ्यायचं त्यातलं पाणी. बघा सर्व फोडी मी कढईमध्ये टाकलेल्या आहेत. हे सर्व आता मिक्स करून घेऊया. छान सर्व असं मिक्स करून घ्यायचं. बघा सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आहे ना आपल्याला ह्याच्यावरती 2 ते 3 मिनटं झाकण ठेवायचं आणि छान अशी त्याला एक वाफ काढायची. बघा बटाट्याच्या फोडी आपण फोडणीमध्ये टाकल्या होत्या ना, छान अशी त्याला वाफ बसलेली आहे. अशी वाफ घ्यायची भाजीला, मग ह्या बटाट्याच्या फोडींना. मग छान चविष्ट भाजी लागते. आता पाणी टाकूया थोडंसं. आपण जेवढा रस्सा करायचा आहे ना तेवढं पाणी टाकायचं इथं. परत झाकून 2 ते 3 मिनटं आपण हे शिजवून घेऊया. आता बघूया वाटण्यासाठी काय काय घ्यायचं. इथं घेतलेले आहेत मी 5-6 हिरव्या मिरच्या. ह्या थोड्याशा कमी तिखट मिरच्या आहेत म्हणून मी एवढ्या घेतल्यात. भाजी छान झणझणीतच करायची ही बटाट्याची, मग छान लागते खायला. थोडंसं आपण मिरच्या कमी टाकल्या ना मग भाजी गोड गोड लागते. ती भाजी खायला एवढी चांगली लागत नाही. कधी पण बटाट्याची भाजी मस्त झणझणीत करायची. थोडंसं तेल टाकून मिरच्या आपण भाजून घेऊया. असे मस्त डाग पडले पाहिजे मिरचीला, असे भाजून घ्यायचे. आता ज्या तव्यामध्ये आपण मिरची भाजली ना त्याच्यामध्येच 1 चमचाभर धने पण भाजून घेऊ. थोडेच धने घेतलेत मी इथं 1 चमचाभर. धने भाजून झाले की त्याच्यामध्येच आपल्याला मिरचीमध्येच हे धने पण काढून घ्यायचे. आता त्या तव्यामध्येच आता टाकूया खिसलेलं खोबरं थोडंसं. खोबऱ्याचा किस असला तर किस पण टाकू शकता तुम्ही, पण भाजूनच टाकायचं. खोबरं पण भाजलं की परत त्या ताटामध्येच काढून घेऊ सर्व एकत्र. बघा सर्व भाजून झालं ना, आता हे छान असं वाटून घेऊया. शेंगदाणे घेतलेत भाजलेले मी इथं. शेंगदाण्याचा कूट आहे ना थोडासा मोठा केलेला होता घरामध्ये, मग शेंगदाणे न टाकता मी हा कूटच वाटणामध्ये टाकणार आहे. हे छान सर्व वाटून घेऊ. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बघा मी ह्याचं छान वाटण बनवून घेतलेलं आहे. की ते छान सर्व असं जास्त बारीक पण करायचं नाही, मस्त असं वाटून घेतलेलं आहे. ताटलीमध्ये वाटण काढून घेतलं. मिक्सर धुवून पाणी पण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. बघा मस्त असं छान वाटण तयार झालेलं आहे. आता आपल्या इकडं अर्धवट हे बटाट्याच्या फोडी पण शिजलेलेच असतील. थोड्याफार उकळी आली मस्त अशी. बटाटा पण शिजलाय का पाहूया आपण. थोडासा जरी कच्चा असला ना नंतर भाजीमध्ये परत शिजला जातो 1 ते 2 मिनटं. असा व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये आवाज येतो आहे ना, तर आमच्या घराचं काम चालू आहे, त्याचा आवाज येतो आहे थोडासा असा ठाकठोक. बटाट्याच्या फोडी थोड्याशा कच्च्या आहेत. आता ह्या भाजीमध्ये शिजल्या जातील. आता हे वाटण काय आपल्याला परतून वगैरे घ्यायचं नाही, असं डायरेक्ट टाकायचं. आता ह्याच्यामध्ये सर्व आपण भाजूनच घेतलेलं आहे. एक वेळेस आहे ना अशी बटाट्याची भाजी तुम्ही करून तर बघा, सर्वच जण आवडीने खातील घरामध्ये. मिक्स करून घेऊया. वाटण टाकून ताटली पण थोडीशी मी धुवून टाकलेलं आहे पाणी. आता पाणी वगैरे काही टाकायचं नाही, सर्व छान मिक्स करून घ्यायचं. आणि आता टाकायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ. बघा लगेच भाजी उकळी पण यायला लागली.
गरमच होतं ना ते अगोदरचं आपलं बटाटे शिजलेलं, त्याच्यामध्ये पाणी होतं. चवीपुरतं मीठ टाकलं. आता परत 2 ते 3 मिनटं झाकण ठेवायचं. मीठ टाकलेलं मिक्स करून घेऊया. 2 ते 3 मिनटं अजून आपल्याला भाजी शिजवूनच घ्यायची आहे ही. जास्त पातळ पण करायची नाही आणि जास्त घट्ट पण ठेवायची नाही. बघा, अजून 2 ते 3 मिनटं आपण भाजी शिजवून घेऊया. परत 2 ते 3 मिनटानंतर इथं आपली मस्त झणझणीत हिरव्या वाटणातील बटाटा रस्सा तयार झालेला आहे. बघा, 2 ते 3 मिनटानंतर एवढी घट्ट झालेली आहे भाजी ही. अशीच ठेवायची. जर तुम्हाला अजून थोडासा पातळ रस्सा पाहिजे असेल ना, तर थोडंसं गरम पाणी करून टाकायचं. मस्त ही भाजी झालेली बघा. या पद्धतीने एकदा बटाट्याची रस्सा भाजी करून तर बघा. प्लेटमध्ये मी बटाट्याची भाजी काढून घेतलेली आहे. आज ही बटाट्याची रस्सा भाजी बनवलेली तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. सुनीता ननवरे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि ही बटाट्याची रस्सा भाजी खरं सांगते एवढी छान टेस्टी झाली ना, तुम्ही एकदा नक्की करून बघा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.